मित्रांनो, आज 15 मिनिट कॅन्डलचं सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे. सर्वात पहिले एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, 15 मिनिटाच्या कॅन्डलची स्ट्रॅटर्जी काय असते. भरपूर टायमाला काय होतं मित्रांनो, जसं की करंटली तुम्ही इथे पाहू शकतात, कधी पाहिलं तर ही इथे तुम्ही खाली पाहू शकता, ही 15 मिनिटाची पहिली रेड कॅन्डल आपल्याला बनलेली दिसली आहे. आणि कधी आपण हिची रेंज मार्क करून घेतला हाय आणि लो, तर वरच्या साईडला तर ब्रेक झालेला आहे. वरच्या साईडला ब्रेक झाल्यानंतर प्राईजने 15 मिनिटाचं ब्रेकआउट दिलं. भरपूर जणांनी 15 मिनिटाच्या स्ट्रॅटर्जीनुसार त्यामध्ये एंट्री केली असेल, पण प्राईस तिथूनच रिजेक्शन घेऊन पुलबॅक घेऊन प्राईस फुल फॉल झालेली आपल्याला दिसते. मग हे ट्रॅपिंग आपल्याबरोबर होतं. मग नेमकी स्ट्रॅटर्जीमध्ये काही चुकतंय का कोणत्या गोष्टींकडे आपल्याला ॲडिशनल लक्ष देणं गरजेचं आहे. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असते मित्रांनो, एखाद्या पर्टिक्युलर सेटअपला आपण यूज करणं. तर आता 15 मिनिटाची स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला सर्वात पहिले कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिल्या 15 मिनिटाचं कॅन्डलचं फॉर्मेशन कशा प्रकारे होतं आहे. सर्वात महत्त्वाच्या काही कॅन्डलकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक आहे मारुबुजू. हिच्यात कलरचं मी सांगत नाही मित्रांनो, कलर आपण चार्टवर जेव्हा एक्झाम्पल पाहू तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. पण मारुबुजू कॅन्डल काय की त्याची बॉडी खूप मोठी आहे, शॅडो नाही, आणि शॅडोही असली तर एकदम लहान स्वरूपाची शॅडो आहे, त्याला आपण मारुबुजू कॅन्डल म्हणू शकतो. त्यानंतर पुढची कोणती कॅन्डल आहे की तिला वरतून रिजेक्शन आलेलं आहे आणि खालच्या साईडला बॉडी आहे थोडीशी, आणि एंडलेस खालच्या साईडला थोडीशी शॅडो सुद्धा आहे. ही एक दुसऱ्या स्वरूपाची कॅन्डल आहे. त्याचप्रमाणे याला कधी आपण रिव्हर्स केलं म्हणजे खालून रिजेक्शन आलेलं आहे आणि वरती या प्रकारची बॉडी आहे, थोडंसं वरती शॅडो असू शकते किंवा नसू शकते. ह्या कॅन्डल आपल्याला महत्त्वाच्या. आणि सर्वात महत्त्वाची अजून एक कॅन्डल आहे जी की वरतूनही तिला शॅडो आहे, मध्ये बॉडी आहे आणि खालूनही तिला शॅडो आहे. म्हणजे काय, डोजी कॅन्डल. ह्या 4 कॅन्डल समजणं आपल्याला गरजेचं आहे. मी याच्यामध्ये कलर कन्सिडर करत नाहीये. सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही कॅन्डलचाच कलर आपल्याला इफेक्ट करणार आहे. बाकी ही कॅन्डल आपल्याला रिजेक्शन कॅन्डल सांगते की वरच्या साईडने रिजेक्शन झालेलं आहे, म्हणजे काइंड ऑफ ही बेरिश कॅन्डल आहे. ही कॅन्डल आपल्याला पॉझिटिव्ह कॅन्डल सांगते कारण खालून रिजेक्शन झालेलं आहे. आणि ही कॅन्डल आपल्याला काय सांगते, अनडिसिजन कॅन्डल, म्हणजे बायर आणि सेलर दोन्ही जण इथे फाईट करतात. कॅन्डलस्टिक पॅटर्नवर इन डिटेल व्हिडिओ सिरीज आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर, ती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या 4 कॅन्डल आपल्याला पहिल्या 15 मिनिटात पाहणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारची कॅन्डल बनते त्या प्रकारे आपल्याला आपली स्ट्रॅटर्जी इथे बनवणं गरजेचं आहे. चार्टवर मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे, पण तुम्ही ह्या कॅन्डल लक्षात ठेवायचे. आणि 15 मिनिटामध्ये अशा टाईपची कॅन्डल बनते तेव्हा आपली कशी स्ट्रॅटर्जी असू शकते ते मी तुम्हाला आता चार्टवर दाखवणार आहे. तर सर्वात पहिले जे करंट एक्झाम्पल आहे ते आपण एक्झाम्पल पाहूयात. थोडा चार्ट मोठा करतो जेणेकरून आपल्याला इथे क्लिअर दिसेल. 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न आहे. ही पहिले रेड कॅन्डल बनलेली आहे की जी 15 मिनिटामध्ये फर्स्ट कॅन्डल आहे. आता पहिली 15 मिनिटाची कॅन्डल ही कोणती आहे, काइंड ऑफ एक डोजी कॅन्डल टाईप बनलेली. बॉडी थोडी मोठी पण शॅडो दोन्ही साईडला समान आहे. मग ही कॅन्डल आपल्याला काय सांगते मित्रांनो, अनस्टेबल आहे, म्हणजे इथे बायर आणि सेलर दोन्हींनी फाईट केलेली आहे. जेव्हा ही डोजी कॅन्डल बनते मित्रांनो, तर लक्षात घ्यायचंय इथे एक प्रकारची डोजी कॅन्डल बनली. डोजी कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला समजते बायर आणि सेलर फाईट करताय. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, ज्याही रेंजला कॅन्डल ब्रेक करेल ना वरती किंवा खाली, तर त्या ब्रेक केलेल्या कॅन्डलमध्ये आपल्याला इमिजिएटली एंट्री बनवायची नाहीये. जेव्हाही वरच्या साईडला ब्रेक केला आणि हिचा हाय ब्रेक झाला तर आपली एंट्री इथे होणार आहे. खालच्या साईडला ब्रेक केला, त्याचा लो ब्रेक झाला तर पुढच्या कॅन्डलला आपली एंट्री शिफ्ट होणार आहे. डोजी कॅन्डलसाठी आपल्याला पुढच्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. आणि इथेच कधी काइंड ऑफ मारुबुजू कॅन्डल बनली असेल, मारुबुजू कॅन्डलचं वरच्या साईडला ब्रेक झालं असतं तर आपण इमिजिएटली एंटर केलं असतं, किंवा खालच्या साईडला ब्रेक झालं असतं तर इमिजिएटली आपण इथे खालच्या साईडला ही एंट्री केली असते. वरच्या साईडला ब्रेक होताना आपल्याला कोणती कॅन्डल गरजेचं आहे, ग्रीन. आणि खालच्या साईडला ब्रेक होताना आपल्याला कोणती कॅन्डल गरजेचं आहे, रेड. तर तुम्ही पाहू शकतात इथे डोजी कॅन्डल बनली, अनस्टेबल कॅन्डल. मी नेहमी सांगतो कॅन्डल का महत्त्वाची आहे. कॅन्डल ही मार्केटची सायकोलॉजी, करंट सायकोलॉजी काय चालू आहे ना हे आपल्याला सांगत असतं. म्हणून कॅन्डलला समजणं गरजेचं. इन डिटेल सिरीज आहे मित्रांनो
कॅन्डलस्टिक पॅटर्नवर, सिंगल, डबल, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नवर हे पाहिलं तर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे कॅन्डल समजणं कठीण होणार नाही. तर इथे कोणती कॅन्डल बनली? डोजी कॅन्डल. मग डोजी कॅन्डलचा नियम काय? वरच्या साईडला ब्रेक केला काहीच हरकत नाही. जसाही ग्रीन कॅन्डलचा हाय इथे ब्रेक होईल तर आपली एंट्री इथे झाली असती, पण झाला का हाय ब्रेक? नाही, तिथूनच रिजेक्शन झालं. आता रिजेक्शन झाल्यावर आपण लगेच इथे एंट्री करणार आहे का? नाही, कारण याचा लो ब्रेक होणं गरजेचं आहे. तर आपण ह्या रेंजला मार्क करून घेतलं. इथे लो ब्रेक झाला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वन वे फॉल आलेला आहे. 15 मिनिटाची स्ट्रॅटजी खूप छान वर्क करते, पण काही गोष्टी आहे की ज्या तुम्हाला सांगितल्या जात नाही. फक्त 15 मिनिटाची रेंज काढून घ्या, त्यानुसार ट्रेड करा, नाही, ट्रॅप होण्याची शक्यता खूप असते. आणि हे का सांगितलं जात नाही? बिकॉज हे क्लास वगैरे किंवा प्रायव्हेटमध्ये हे शेअर केलेल्या जाणाऱ्या कन्सेप्ट आहे मित्रांनो. तुम्हाला यूट्यूबला सहजासहजी हे पाहायला मिळणार नाही. आता ही कॅन्डल जी की आपण स्टार्टिंगच्या 4 कॅन्डलमध्ये पाहिली होती, कोणती कॅन्डल आहे? वरतून रिजेक्शन आलेलं आहे. मग वरतून रिजेक्शन आलं आहे तर मला याचा हाय ब्रेक झाल्यावर पण मी लगेच एंट्री करणार नाही, कारण रिजेक्शन आलेलं आहे पहिल्या कॅन्डलमध्ये. याचा कधी लो ब्रेक झाला असता तर मी इमिजिएटली एंट्री केली असती, नाही तर आपली 15 मिनिटाची रेंज इथे काम करते आहे की रेंज बाउंड मार्केट राहिलेलं आहे. ह्या कॅन्डलमध्ये ग्रीन रेडशी काही घेणं देणं नसतं. रिजेक्शन आलेलं आहे वरतून, विषय संपला. ह्या कॅन्डलमध्ये पण, डोजी कॅन्डलमध्ये पण रेड ग्रीनचे आपल्याला काही घेणं नाही आहे. ही अनडिसिजन कॅन्डल आहे. आता परत आपण इथे पुढे जाऊयात मित्रांनो. तुम्ही कधी पाहिलं तर ही फर्स्ट कॅन्डल आहे मित्रांनो, आणि तुम्ही पाहू शकता ही काइंड ऑफ कोणती कॅन्डल बनते? डोजी कॅन्डल सारखी बनते, पण याला वरतून जास्ती रिजेक्शन आहे. तर मी पहिलेही बोललेलो आहे, वरतून रिजेक्शन आपल्याला जास्ती दिसतंय तर आपल्याला इथे इमिजिएटली याचा हाय ब्रेक झाल्यावर एंटर करायचं नाही, याचा लो ब्रेक झाल्यावर आपल्याला एंटर करायचं, ज्या प्रकारे मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं. तुम्ही पाहू शकता स्लो आहे. आता मार्केटच स्लो आहे तर ट्रेड कधी मोठा भेटेल, कधी लहान भेटेल, पण ॲक्च्युली ट्रेड मिळेल आणि तुमचे स्टॉप लॉस हिट होणार नाही. अजून एक उदाहरण पाहूयात आपण. परत आपण इथे आलो. इथे काइंड ऑफ डोजी कॅन्डल पाहायला मिळते, पण तिला वरच्या साईडची शॅडो जास्ती. पण इथे काय करायचं आहे? आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे. रेंज ब्रेक ह्या कॅन्डलने केली तरी आपण यामध्ये एंटर होऊन, आणि कन्फर्मेशनसाठी आपल्याला पुढची कॅन्डल हवी. डोजीचा नियम समजून घ्यायचा आहे. आपल्याला कन्फर्मेशनसाठी तिसऱ्या कॅन्डलवर डिपेंडंट राहायचं आहे, जी की ही आहे. हिचा लो ब्रेक झाला, इथे एंट्री झाली, आणि तुम्ही पाहू शकता याच्या खालून तुम्हाला वन वे रॅली पाहायला मिळाली. आता ही कोणती कॅन्डल आहे? ही काइंड ऑफ मारुबुजू कॅन्डल आहे, कारण बॉडी मोठी, शॅडो खूपच लहान आहे. तर ह्या कॅन्डलला आपण इमिजिएटली ट्रेड घेणार आहे हिचा लो ब्रेक झाल्यावर. आणि ती कॅन्डल कोणती बनली? रेड बनलेली. म्हणून आपल्याला खालच्या साईडला कधी ब्रेक झाला तर इथे इमिजिएटली एंटर करायचंय. पण अशा टायमाला कधी वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपल्याला डबल कन्फर्मेशन घ्यायचंय. म्हणजे ज्या कॅन्डलने ब्रेक केलंय, म्हणजे ही रेंज आहे, इथे कॅन्डलने ब्रेक केलाय, जसा त्याचा हाय कटतोय तेव्हाच आपण एंटर होणार आहे. कारण पहिली कॅन्डल रेड आहे तर खालच्या साईडला आपण इमिजिएटली एंटर होणार आहे. जसं की त्या रेंजला आपण मार्क करून घेतली, ह्या कॅन्डलने ब्रेक केला, मी इमिजिएटली हिच्यामध्ये एंटर होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता स्लो आहे, पण आपल्याला इथे एक ट्रेड पाहायला मिळाला. परत आता मागे आपण आलो. आता ही कोणती कॅन्डल आहे? कमेंटमध्ये उत्तर द्यायचे. कॅन्डल समजणं गरजेचं आहे मित्रांनो. रेंज तर तुम्हाला 15 मिनिटाचा लावली, रेंज काढून घेतली तर तुम्ही एंटर होऊ शकतात, पण ट्रॅप होणार आहे. त्यामुळे कॅन्डलला समजणं गरजेचं. ही कोणती कॅन्डल आहे? ही मारुबुजू कॅन्डल. का? दोन्ही साईडला थोडी थोडी शॅडो दिसते, पण बॉडी खूप मोठी, शॅडोपेक्षा बॉडी खूप मोठी आहे. पण आणि कोणती कॅन्डल बनली? रेड. मग इमिजिएटली हिचं लो ब्रेक झाला, मी एंटर केलं, एक मला फॉल पाहायला मिळाला. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डलला तुम्ही कधी समजून घेतलं मित्रांनो, तर तुम्हाला इथे हमखास ट्रेड पाहायला मिळणार आहे. मी ज्या प्रकारे तुम्हाला 4 कॅन्डल सांगितल्या, त्या 4 कॅन्डलपैकी कोणतीही कॅन्डल पहिल्या 15 मिनिटात फॉर्म होताना दिसते तर तिथून तुम्हाला एक चांगला ट्रेड पाहायला मिळणार आहे. अजून 15 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीला कधी तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर कमेंट करायची मित्रांनो 15 मिनिट म्हणून, तर नक्की आपण याचा पुढचा भाग आणूयात. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.